अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला. अकोटच्या सभेत अजित पवार यांनी व्यक्त केली जाहीर दिलगिरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंबाजोगाईच्या सभेत बोलताना जीभ घसरली. अजित पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. या प्रश्नावर अखेर आज अकोला जिल्ह्यातील अकोटच्या सभेत अजित पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. आपण अंबाजोगाईत जे बोललो ते स्वच्छतेच्या मुद्द्यावरून बोललो. माध्यमांनी ते चालवलंय. मात्र बोलताना एखादा शब्द बाहेर निघतो. मात्र अंबाजोगाईच्या सभेतील तो शब्द निघायला नको होता. याबद्दल आपण लोकांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार आज अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले होते. दरम्यान आपल्या स्पष्टवक्तेपणावरून होणाऱ्या टीकेबद्दल अजित पवार यांनी भाष्य केले. मी कडक बोलणारा माणूस आहे असं म्हणतात, मात्र मी कामाचा माणूस आहे. सकाळी 6 वाजता मी कामाला लागतो. माझं काम असल्यामुळे लोक मला 8 वेळा लाखभराच्या मताने निवडून देत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान राजकारणात राहून गुत्तेदारी करणाऱ्यांवर अजित पवारांनी जोरदार टीका केली. राजकारणात राहायचं असेल तर गुत्तेदारी करू नका आणि गुत्तेदारी करायची असेल तर राजकारणात येऊ नका असं अजित पवार यांनी म्हटलंय. नगराध्यक्ष असलेल्यांच्या घरातीलच लोक गुत्तेदारी करतात, त्यामुळे कामाचा दर्जा कसा राहील असा सवाल त्यांनी केला आहे. की कुठंतरी आपण काहीतरी थातुरमातुर सांगायचं ही माझी भावना नाहीये. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं. अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा. बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात. बकालपाडा असतो तिथं. मला काही शेतकऱ्यांनी वेगळं सांगितलं. त्याच्यात कुठं अजून राहिलं असेल तर सांगा. आम्ही तुमचे आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या करता बसलेलो. आपल्याला विकास साधायचा, जसा आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला. वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून. तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बकालपणा, शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.